नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याच्या काही तारखांना पावसाळी वातावरण तयार झालं आहे आणि बाष्पयुक्त ढग हे महाराष्ट्रात तयार होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 30 मार्च ते 3 एप्रिल या दरम्यान पावसाची शक्यता आहे. कारण 30 तारखेला देखील 30 मार्चला देखील महाराष्ट्रात विदर्भ साईड तसेच जळगाव या भागामध्ये बाष्पयुक्त ढग जमा झाले आहेत. तसेच कोल्हापूर साईडला देखील बाष्पयुक्त ढग जमा झाले आहेत आणि 31 मार्चला देखील विदर्भ तसेच सोलापूर या भागामध्ये बाष्पयुक्त ढग जमा झाले आहेत. त्यामुळे तसेच 1 एप्रिलला देखील तीच परिस्थिती आहे आणि 2 एप्रिलला देखील विदर्भ, मुंबई तसेच जळगाव या भागामध्ये बाष्पयुक्त ढग जमा झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर मित्र, 27, 28, 29 या तारखांना पावसाचे वातावरण नाही महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे. फक्त 29 तारखेला नंदुरबार या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नाशिक साईडला मालेगाव या ठिकाणी 29 तारखेला 4च्या टायमाला पाऊस पडू शकतो नॉर्मल. परंतु 30 तारखेपासून नाशिक, मालेगाव, नंदुरबार या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, खारघर, खांडवा या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये 30 तारखेला नांदगाव, मनमाड, येवला, वैजापूर तसेच कन्नड, इकडे पाहिजे असता मोहिदी या भागामध्ये, चाळीसगाव, शेगाव या भागामध्ये, पाचोरा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पोखरी या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे 30 तारखेला 4च्या टायमाला. आणि हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तरी तेथील शेतकरी आपली 30 तारखेच्या आत कामे करून घ्या आणि बाकी इतर जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, महाबळेश्वर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यातील पाहिला असता लातूर, उदगीर, देगलूर या भागामध्ये देखील 30 तारखेला अहमदपूर सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे 30 मार्चला. आणि धाराशिव, कळंब या भागामध्ये देखील नॉर्मल पाऊस होऊ शकतो 30 तारखेला. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 30 तारखेला बाकी इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 31 मार्चला देखील नांदेड जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात ढग हे कोरलेले राहणार आहेत आणि ठराविक भागातच पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस बीड, कळंब तसेच उदगीर, इकडं पाहिला असता उमरखेडा, अलिदाबाद या भागामध्ये देखील पाऊस आहे. तसे यवतमाळच्या काही भागामध्ये, अमरावती, कांडली या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच अचलपूर, धर्मा याच्या मध्यभागी पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि चिखलीच्या काही भागामध्ये नॉर्मल पाऊस होऊ शकतो. तसेच इकडे पाहिला असता धुळे, साक्री, नंदुरबार या भागामध्ये देखील 31 मार्चला 5च्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र, खास करून इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे. तसेच आपल्या शेतातील काही कामे असतील ते आपण 29 मार्च आताच करून घ्या. कारण परत 30 मार्च, 31 मार्च आणि 1 एप्रिलला देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 1 एप्रिलला इतर जिल्ह्यामध्ये तसेच बीडमध्ये थोडं नॉर्मल पाऊस 1 एप्रिलला होऊ शकतो. तसेच इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या कमेंटद्वारे विचारणे की तुमच्याकडे आमच्याकडे पाऊस आहे का नाही, तर आपण सांगू येथील शेतकऱ्यांना कमेंटद्वारे. तसेच 2 एप्रिलला देखील शेतकरी मित्र मालेगाव, जळगाव या अहिल्यानगरचा काही भाग, नाशिकचा काही भाग या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव, मालेगाव, कन्नड, खांडवा, अकोला, अमरावती या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस ते जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. 2 एप्रिलला रात्री 11च्या टायमाला
अमरावती अकोला या भागामध्ये पाऊस राहणार आहे. जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर साईडला देखील हा पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस 3 एप्रिलपर्यंत हा पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र. खांडवा खरगाव 3 एप्रिलला खरगोण खांडवा जळगाव कन्नड मालेगाव नंदुरबार या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र पुढील अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाकू. आणि बाकीच्या इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कमेंटद्वारे विचारणे की पाऊस आहे का नाही ती. तर शेतकरी मित्र अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान.